डायरीत ही केस नाही लिहली कोतवाल तुमची, डायरीत ही केस नाही लिहली हो माझा टंकेची किल्ली हरवली कोतवाल तुमची, डायरीत ही केस नाही लिहली कोतवाल तुमची, डायरीत ही केस नाही लिहली। माझ्या कुलपाची चावी हरवली कोतवाल तुम्ही, डायरीत ही केस नाही लिहली। खरंच कुपवाड शहरातील मेन रोडवरील पाण्याच्या टाकीखालील रोहिदास चौकात सुमारे 8 वर्षापूर्वी उभारण्यात आलेली कुपवाड पोलीस चौकीची चावी हरवली आहे का, असा सवाल तमाम कुपवाडकर नागरिकांना पडला आहे। कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिरजेचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांच्या हस्ते या पोलीस चौकीचे शानदारपणे उद्घाटन करण्यात आले, परंतु एका वर्षाच्या आतच ही चौकी बंद पडली। कुपवाड मेन रोडवरील मुख्य चौकात असणारी ही पोलीस चौकीच्या समोर पेविंग ब्लॉक कठडाही बांधण्यात आला होता। मग काय ही पोलीस चौकी तळीरामांचा अड्डा, गांजाड्यांचा बसण्याचा ठिय्या बनला होता। गेल्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही पोलीस चौकी त्या ठिकाणी हटवून पाठीमागील बाजूस सरकवून अडगळीच्या ठिकाणी उभी केली। सध्या ही पोलीस चौकी बंद अवस्थेत आहे। कुपवाड शहरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी कारवाया अधिकच वाढल्यात। यामध्ये खुनाच्या घटनांचाही प्रकर्षाने उल्लेख जाणवतो। त्याचबरोबर खुनी हल्ले, लूटमार, अपहरण, अवैध धंद्यांचे साम्राज्य यांसारख्या घटनांचाही समावेश आहे। कुपवाड शहरातील अतिसंवेदनशील असलेल्या या चौकात पोलीस चौकी असूनही काय उपयोग, असा सवाल समस्त कुपवाडकर जनतेतून व्यक्त होत आहे। सध्या कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्याकडे आहे। तेव्हा कुपवाड शहरातील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासंदर्भात मेन रोडवरील रोहिदास चौकातील पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी अशी तमाम नागरिकांची आशा आहे।